नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मस्त 5 ते 7 मिनिटात तयार होणारी एकदम कुरकुरीत अशी ही ड्रायफ्रूट चिक्की. नेहमीपेक्षा वेगळी चिक्की आहे. बऱ्याचदा आपण शेंगदाण्याची तिळाची चिक्की बनवतो, पण आज आपण ड्रायफ्रूट्स वापरून काजू बदाम आणि तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स वापरून तुम्ही ही मस्त कुरकुरीत अशी रेसिपी बनवू शकता. एकदम सोपी आहे, 5 ते 7 मिनिटात तयार होते. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची आहे. ते म्हणजे आपल्याला पोळपाटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा चिक्की बनवतो तेव्हाची जी प्रोसेस आहे ती सगळी पटापट करायला लागते. चिक्कीचं मिश्रण पटकन पोळपाटावरती लाटून घ्यायला लागतं, त्यामुळे ही तयारी आधीच करून ठेवायची. तर अशा पद्धतीने मी पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि जे लाटणं आहे ज्याने तुम्हाला चिक्की लाटायची आहे त्यालासुद्धा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने लाटणं आणि पोळपाट आपला इथे तूप लावून तयार आहे. त्यानंतर आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. तर मी इथे काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. तर काजू बदाम कापताना आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. म्हणजे बदामाचे मी 2 तुकडे करून घेतलेत, काजूचे 2 तुकडे करून घेतलेत. यासोबतच तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूटसुद्धा इथे वापरू शकता. जवळपास अर्धी ते पाऊण वाटी मी हे ड्रायफ्रूट्स सगळे मिक्समध्ये घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर साखर मी इथे पाऊण वाटी घेतली आहे. जेवढे ड्रायफ्रूट्स घेतलेस तेवढीच साखर घ्यायची आहे. तर इथे पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप वितळलं की लगेचच त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. मंडळी, जर तुम्हाला इथे साखरेऐवजी गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, पण आज मी इथे साखरेपासून ही चिक्की बनवते आहे. तर आता साखर घातल्यानंतर कढईमध्ये व्यवस्थितपणे पसरवून घ्यायची तळाला. ह्याच्यामध्ये पाणी, दूध काहीच घालायचं नाही, फक्त तूप आणि साखर घालायची आहे. तर तुपाचंही प्रमाण एकदम कमी आहे. आपल्याला इथे ही साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. तर आता बघू शकता साखर इथे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचे 3 ते 4 मिनिटं याला अजिबात चमचा लावायचा नाही, कारण मग साखर इथे वितळायला थोडासा वेळ घेते. तर थोडीशी हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झाली की मग इथे तुम्ही चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करू शकता. तर याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाही आहे. साखर आपोआपच कमी गॅसवरती आपल्याला पूर्णपणे मधासारखी दिसेपर्यंत वितळून घ्यायची आहे. तर बघू शकता 5 ते 6 मिनिटं आता इथे झालेली आहेत आणि छान आपली साखर पूर्णपणे आता वितळलेली आहे, मेल्ट झालेली आहे. तर याला कॅरमलाइज शुगर सिरप असं आपण म्हणू शकतो. दिसायला एकदम मधासारखं हे दिसायला दिसतं, बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपल्याला लगेचच साखर पूर्णपणे वितळली की जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल, बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण ड्रायफ्रूट्स या पाकामध्ये घातलेले आहेत. लगेचच आपण हे जे चिक्कीचं मिश्रण आहे तूप लावलेल्या पोळपाटावरती ओतून घेऊया. मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे. पोळपाटाऐवजी तुम्ही कुठलीही स्टीलची प्लेट तूप लावून इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने मी थोडंसं हे पसरवून घेतलंय. त्यानंतर आपण लाटण्याच्या साहाय्याने याला थोडंसं पातळ असं लाटून घेणार आहोत. मिश्रण खूप जास्त गरम आहे, हात वगैरे याला अजिबात लावायचा नाही. तूप थोडंसं कमी लावलं गेलं होतं लाटण्याला, म्हणून थोडंसं चिकटतंय, पण अशा पद्धतीने अजून थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये तूप लावून तुम्ही याला लाटून घेऊ शकता. तर पातळ असं लाटून घेतल्यानंतर हलकंसं गरम असतानाच आपण याला असे चाकूच्या साहाय्याने मार्क करून घेणार आहोत. पूर्ण आतपर्यंत चाकून येण्याची गरज नाही आहे, फक्त वरून मार्किंग केलं तरीसुद्धा ही जी चिक्की आहे थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या स्क्वेअर शेपमध्ये किंवा अशा पद्धतीने कट केलेल्या शेपमध्ये याला मोडू शकतो. ही लगेचच कट होते. 4 ते 5 मिनिटातच आपली चिक्की मस्त सेट झालेली आहे. आता बघू शकता पोळपाटाला अजिबात चिकटलेली नाही आहे, कारण आपण इथे तूप लावलेलं होतं. तर अशा पद्धतीने ही थोडीशी वेगळ्या अशा प्रकारची महाबळेश्वर स्पेशल ड्रायफ्रूटची जी चिक्की आहे त्याची रेसिपी तुम्ही आता हिवाळ्यामध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त लागते. मुलं जर ड्रायफ्रूट खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीची ही ड्रायफ्रूट चिक्की मुलांना करून देऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता, मुलं आवडीने खातात. तर अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चिक्की आहे तुम्ही 1 ते 1.5 महिन्यासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही, एकदम जशीच्या तशी कुरकुरीत राहते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.